गोदागिरी फार्ममध्ये आपलं स्वागत। तर आज आपण मधमाशांना फीडिंग देतोय, म्हणजे साखर पाणी देतोय। फीडिंग कसं तयार करायचं त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी बनवलेला आहे। तर फीडिंग द्यायच्या वेळेस आपल्याला सर्वप्रथम मधमाशांच्या तोंडाला थोडासा स्मोक द्यायचा आहे, धूर द्यायचा आहे, जेणेकरून ज्या तोंडाला अटॅक करणाऱ्या माशा बसलेल्या असतात त्या थोडं शांत होतात। त्यानंतर स्मोकर खाली ठेवायचा आपण आणि आपल्याला आता पेटी उघडायची आहे। तर पेटी उघडताना जे पेटीचं संरक्षण दोरा आहे तो आधी आपल्याला काढून घ्यायचा आहे। त्यानंतर पेटीचं जे आउटर कव्हर आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, ते खाली ठेवायचं व्यवस्थित आणि आपल्या हालचाली फार हळू करायच्या, जेणेकरून मधमाशा ह्या ॲग्रेसिव्ह होणार नाही। त्यानंतर इनर कव्हर आपल्याला बाजूला काढून ठेवायचं आहे। त्यानंतर जी आपली प्रोपोलिस नेट आहे, प्रोपोलिस कलेक्शनची नेट, ती हळूच आपल्याला त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, स्मोकर घ्यायचं आणि ज्या फ्रेमवरती माशा असतील त्या खाली जाव्यात म्हणून आपण थोडासा त्या प्रोपोलिस नेटच्या वरतून आपल्याला थोडासा स्मोक द्यायचा आहे। स्मोकमुळं काय होतील की ज्या वरती अटॅक करणाऱ्या ज्या माशा असतात त्या खाली जातात। ठीक आहे। त्यानंतर आता स्मोकर खाली ठेवायचा आपल्याला आणि जी प्रोपोलिस नेट आहे ती हळूच काढून आपल्याला साईडला ठेवायची। अशा पद्धतीने आपण प्रोपोलिस नेट उलट्या बाजूने करून ठेवायची, जेणेकरून खाली जर मधमाशी असेल तर ती मरणार नाही। अशा पद्धतीने पूर्ण पेटी आता उघडलेली आहे आणि तुम्ही बघा पेटीमध्ये एक फीडर ठेवलेलं आहे। त्या फीडरमध्ये फीडरचं माप हे बरोबर 1 लिटर आहे। तर आपण आपलं साखर पाणी परत एकदा हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली काही साखर असेल हे आपलं 50% साखर 50% पाणी असं मिश्रण तयार केलेलं आहे आपण। आणि हे हलवून घेतल्यानंतर ते मिश्रण कसं तयार करायचं, किती पेट्यासाठी किती साखर पाणी लागेल याचा व्हिडिओ आम्ही माग बनवलेला आहे, आमच्या यूट्यूब लिंकवर तुम्हाला बघायला मिळेल। तर अशा पद्धतीने साखर पाणी हलवल्यानंतर आपलं 1 लिटरचं मग जो त्याच्यात बुडवायचं आहे आणि आपल्याला भरून घ्यायचं 1 लिटर पूर्ण। खाली जे पाणी असेल ते थोडं निथळून घ्यायचं आहे साईडला आणि मग तो जग आपल्याला पूर्ण या फिल्टरमध्ये टाकायचं आहे। हळूहळू आपल्याला पाणी त्याच्यामध्ये टाकायचं आहे। हे साखर पाणी बरोबर त्या फीडरमध्ये 1 लिटर मापाचं हे फीडर आहे, तर हळूहळू टाकायचं आहे, जेणेकरून खाली पाणी आपलं पेटीमध्ये सांडायला नको। तर एक धार करून आपल्याला ते व्यवस्थित टाकायचं आहे। तर या मधमाशा ह्या इथं बघा तुम्हाला मधमाशा दिसत आहेत। या मधमाशा यांना आता सध्या हिवाळा असल्यामुळं नेक्टरची कमतरता आहे, मकरंदाची कमतरता आहे, कारण हिवाळ्यामध्ये फुलं नसतात। तर या मधमाशा आता या फ्रेममधून चालत जाऊन या फीडरकडे येतील आणि या फीडरमधून त्या साखर पाणी घेतील आणि त्या साखर पाण्याचा वापर त्या आपल्या दैनंदिन कार्यासाठी जगण्यासाठी करतील। अशा पद्धतीने आपण आज बघितलं की एपिस मेलिफेरा या जातीच्या मधमाशांना फीडिंग कसं करायचं। धन्यवाद।